स्थळ बघायला तयार आहे. हा अरेच्या, हे कोण बोलतंय? तुमचं बरोबर आहे. काही गोष्टी योग्य वेळी झाल्या तर बरं असतं. कमाल तरी, ही एकदम कशी काय तयार झाली मुलं बघायला? कालपर्यंत कशाला आज सकाळपर्यंत नाक मुरडत होती. हो ना, अहो चमत्कारच म्हटला पाहिजे, नाहीतर नुसता विषय काढला तरी आत निघून जायची. ही तीच मानसी आहे ना? तुम्ही ना हल्ली फार विसरायला लागलाय तर. का, काय झालं? अहो जावई बापू. अरे हो, बरोबर. पण परिणाम झाला बरं का? कमाल आहे. हे जर खरं असेल ना तर मी अगदी आभार मानेन त्यांचे. मोनिकानं नशीब काढला. Have you gone through those reports? हो, तुझं काय मत आहे? I feel we should talk to the patient first. म्हणजे त्यांना काय वाटतं, डेट वगैरे काय आहे ती कन्फर्म लेट हर टेल अस, मगच डिसाईड करू. आणि त्यांचे हस्बंड आउट ऑफ इंडिया असतात असं म्हणत होत्या त्या. माझी ना एक मीटिंग आहे आज, सो आय एम गोईंग. मानसीला मी सगळ्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, तू वेळेवर जेवून घे. हो. बोल. मी हॉस्पिटलमध्ये येते. या महिन्याचं चेकअप राहिलंय ना? ओके, बाय. मोनिका, चेकअप? हो, पण मी आहे, तू जा मीटिंगला. मी बघतो. हां, हॅलो. या डॉक्टर सावे, या डॉक्टर निर्मला सोनी हिअर. नाही, आज माझ्याकडे एक इमर्जन्सी आहे, सो आय एम नॉट कमिंग. थँक्यू. तर तू काय? मोनिका आज इथे येणार आहे आणि मी इथे नसणार. तिच्याबरोबरच्या मीटिंगपेक्षा जगातली कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही आज. अगं पण इथे तुला एनिवे काहीच बोलता येणार नाहीये. त्या दिवशी घरी मला काही बोलता आलं नाही, इथेच सोडणार नाही मी तिला. तर तू असं काय करतेस? ती एकटीच येते ना? हो. का एकटी का? आजी इट्स ओके, मी जाऊ शकेन एकटी. जरा गप्प बस. गीते, ए गीते. आजी उगाच कशाला, मी जाईन ना. गीता इकडे. काय झालं? एक जरा काम होतं, करशील का? हो बोला ना. ही आता हॉस्पिटलमध्ये चालले चेकिंगला, तर तू जरा जाशील? आई ॲक्च्युली मी मुलांच्या शाळेत निघाले होते. त्यांच्या टीचर्स बरोबर मीटिंग होती आणि त्यांनी वेळही दिली होती, त्यामुळे ती चुकवता येणार नाही. सॉरी, पण मीटिंग नसती ना तर मी नक्की गेले असते मोनिकासोबत हॉस्पिटलमध्ये. बरं बरं, तुझा तुझा. सॉरी. चल मी येते. आजी तुम्ही कशाला, काहीच गरज नाहीये, उगाच कशाला तुम्हाला त्रास. मोठं कोण आहे? तू मला सांगणार आहेस? अक्कल कोणाला जास्त? मला ना. पण निमूट यायचं माझ्या बरोबर. चल. ओके. चला अलके, मी जाऊन येते ग हिच्या बरोबर. चल. तुझा आतमध्ये. पण आजी हॉस्पिटलमध्ये निर्मला असेल ना, तुला माहिती आहे मला निर्मलाशी बोलायचं नाहीये. उगीच ती समोर बघून काहीतरी बोलली तर उगीच वाईटपणा नको ग हॉस्पिटलमध्ये. तुझा चेकिंग करून घे. नाही, बरोबरच आहे तुमचं. उगाच त्यांना कंट्रोल नाही करता. सॉरी, आलेच मी. मी इथे बसते.
नमस्कार केला म्हणजे तुला आशीर्वाद द्यायलाच हवा. विक्रांत नाहीये? विक्रांत पेशंटला पाहायला गेलाय. ओके. 1 मिनिट. चेकअप करायचंय ना? मी आहे ना. ये. त्याला वेळ लागेल. हॅलो अलके, अगं टॅक्सी मिळाली, आम्ही पोचलो सुद्धा. हो, आता चेकिंग झालं ना की पटकन निघू. ठेवू? बर. घरी काय सांगू? नॉर्मल आहे, सगळं ओके. माझं चेकअप केल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आत्या. इट्स माय ड्युटी. 1 मिनिट. त्या दिवशी फक्त तूच बोललीस, दसऱ्याच्या दिवशी. आज मला बोलायचंय तुझ्याशी. वेल आत्या, मला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालं. सो आत्ता मला काहीच बोलायचं नाही. पण मला बोलायचं आहे ना तुझ्याशी. खोटं बोलण्याची अगदी परिसीमा गाठलीस तू. ज्या विक्रांतने तुला सतत प्रोटेक्ट केलं, त्या विक्रांतबद्दल काय खोटी स्टोरी बनवून सांगितलीस तू? आत्या, विक्रांतला जे सांगितलं होतं ना ते मी तुम्हाला सुद्धा सांगते. माणसावर जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतो, आणि तेच मी केलं. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता. वेळ कुठे होता आत्या विचार वगैरे करत बसायला? माझ्या समोर आजी उभ्या होत्या आणि त्या वाटेल ते प्रश्न विचारत होत्या मला. मला तेव्हा जे सुचलं ते मी बोलले. आणि तसं बघायला गेलं तर प्लॅन करून काहीच घडलं नाहीये ना माझ्या आयुष्यात. तो मी खोटं सुद्धा विचार करून वेळ घेऊन बोललेले नाही. आता कुठपर्यंत जाणार हे सगळं? बघू. मी तरी काय सांगू आत्या? गीता काकी असं वागतील असं तुम्हालाही वाटलं होतं का? त्यांच्यामुळेच झालं हे सगळं. आणि मला एक गोष्ट कळत नाही, प्रत्येक वेळेला तुम्ही मला दोषी का धरता? छे ग, तू कुठे दोषी आहेस? खरं तर आम्हीच सगळे दोषी आहोत या प्रकरणात. इट्स ओके आत्या, होतं असं आयुष्यात. अचानक गोष्टी घडतात प्लॅन न करता. तुझ्याशी काही बोलणं ना म्हणजे व्यर्थ आहे. तेच तर मी तुम्हाला सांगते आत्या. आता तुम्ही काहीच बोलू नका. नाही, कारण काय आहे, तुम्ही बोललात तर अचानक इकडे काय घडेल काहीच सांगता येणार नाही. म्हणजे बघा ना, आत्ता तुमच्याशी बोलता बोलता अचानक मला आठवलं की मला उशीर होतो, निघायला हवं मला. बाहेर कोणीतरी वाट बघताय माझी. अँड बाय द वे, थँक्यू व्हेरी मच. तुझ्या इतकी विचित्र मुलगी मी आजपर्यंत कधी पाहिली नाही. तुझ्यापेक्षा ती मानसी बरी. ओके, तुम्हाला काय वेळ दिली आहे? ओके, देन डॉक्टर विक्रांत नक्कीच तुम्हाला भेटतील त्या वेळेत. हो हो, तुमच्या सगळ्या शंका दूर करतील. ओके, मी त्यांना अपडेट करून ठेवते. ओके, डोंट वरी. हां, बाय. मग विक्रांतची पर्सनल सेक्रेटरी झालेली दिसतेस तू. ताई, तू परत गैरसमज करू नको घेऊस. मी ते हॉस्पिटलमध्ये ऑब्झर्वर म्हणून आहे. पेशंट्सची आणि त्यांच्या नातेवाईकांची मी डॉक्टरांच्या वतीने बोलते. त्यांना मदत करते, त्यांना गाईड करते, वेळ आली तर औषधं देते आणि इंजेक्शनसुद्धा ॲडमिनिस्टर करते. मॅडम, तुम्हाला दीपाली ताईंनी बोलवलंय. त्या म्हणतात की डॉक्टर मानसी असतील तरच मी इंजेक्शन घेणार. त्यांना सांग आलेस मी. बरं. इकडे आल्यावर मला बऱ्याच गोष्टी कळायला लागल्यात.
मानसी, आय हॅव टू गो. झालं चिकी? हो, विक्रांत नाही आहेत. नाहीये. म्हणजे निर्मला आत्या आणि मानसी होत्या, हां. पण मी विक्रांतना इन्फॉर्म करूनही विक्रांत मात्र नव्हते. पण माझं चेकअप झालंय, निर्मला आत्यांनी केलंय. काय प्रॉब्लेम वगैरे नाही. नाही आहे ना? बरं आहे. मानसी आहे ना आतमध्ये? हो, पण तिचा काय उपयोग आहे? नाही नाही, तिचाच उपयोग होणार आहे मला. मी जरा भेटून येते तिला. नको आजी. नाही म्हणजे जाता जाता समजा निर्मला आत्या समोर आल्या तर उगाच. तुला माहित आहे ना, माझा फक्त मानसीकडे काम आहे. बाकी कोणी भेटलं तर मला बोलायचं नाहीये. तू बस, नाही तर इथे उभी राहा, मी जाऊन येते. हा? गेली का तुझी बहीण मोनिका? हो, आय थिंक सो. कशाला आली होती ती? चेकअपसाठी. विक्रांत कॉलवर गेला होता, सो आय डिड दॅट. एव्हरीथिंग इज नॉर्मल. ओके. तिच्याशी बोलायचं ना, म्हणजे आपलंच डोकं आउट होतं. काहीही बोलते, काय वाटेल ते बोलते, तोंडाला येईल ते बोलते. म्हणजे तुम्ही तिचं चेकअप केलं आणि तरी ती तुम्हाला वाटेल ते बोलली? ती कुठे ग असा काही विचार करते बोलताना आपल्यासारखा? मी विचार केला की आय एम अ डॉक्टर, सो आय शुड डू माय ड्युटी फर्स्ट. मी चेकअप केलं. सगळ्या गोष्टी आयुष्यात अचानक घडतात असं सांगत होती ती. मूर्ख मुली. म्हणे माझ्यावर वेळ आली म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी मी त्यावेळेस जे सुचेल ते बोलले. आता एक सांगू, ताई काही बोलली की तुम्ही चिडता आणि त्याचा तुम्हालाच त्रास होतो. तिला त्याचं काहीच वाटत नाही. तिचं ऐकून सोडून दिलं ना तर अर्धे प्रश्न सुटतील. मोनिकाच्या बाबतीत मी काहीही सोडून देऊ शकत नाही मानसी. खरं तर मला आईशी बोलायचं, पण आई आता माझ्याशी बोलत नाही. पण एकदा आमचं बोलणं सुरू झालं ना की काय करीन बघ त्या मोनिकाचं. सॉरी, नाही ती बहीण आहे तुझी, बट आय कांट हेल्प इट. डोंट बी सॉरी आत्या. पण आत्या तुम्ही त्रास करून घेऊ नका प्लीज. दीपालीला जाऊन भेटते. कामात लक्ष गुंतवलं ना हे सगळे विचार बाजूला जातील. दॅट्स बेटर. आत्या, एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही प्लीज ताईचं बोलणं इतकं मनावर नका घेऊ. त्या मानसिक त्रासाने तुमचं कामावरचं लक्ष उडेल आणि तुमच्या तब्येतीवर परिणाम होईल. सो प्लीज टेक केअर. आय विल. थँक्यू. ताई येऊन गेली. येऊन गेली? म्हणजे निर्मला आत्यानी तिचा चेकअप केला आणि मग ती गेली. हो, एकटीच आली होती का?
आजी तू मानसी, मला फक्त तुझ्याशी बोलायचे. बसा ना आजी, आपण बोलूया. नाही, बसत नाही. म्हणजे मोनिकाच्या तब्येतीबद्दल जर तुला काही माहिती असेल, मला इथे दुसऱ्या कोणाकडूनही योग्य माहिती मिळेल याची खात्री नाहीये. आजी सगळं नॉर्मल आहे, वा, डोंट वरी. तू सांगितलंय चांगलं झालं. आता माझा न दुसऱ्या कोणावरही विश्वास राहिलेला नाहीये. निघते मी. हा, चल. आजी आणि आत्याची भेट नको होऊ दे प्लीज. चल. भेटली कोण भेटली? मानसी. ओ ओके. काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, माझा फक्त तिच्यावरच विश्वास आहे, म्हणून तिच्याकडे गेले होते. कळलं? निघूया. हो निघूया, कारण मला जरा हॉस्पिटलच्या वासामुळे बरं नाही वाटत आहे. निघूया. चल चल. त्या आजी येऊन गेल्या आता जस्ट. काय? मोनिका बरोबर आली होती? मला पण माहित नव्हतं हे. ओ नो. मोनिकाला माहित होतं की इथे आल्यानंतर मी आईशी बोलणार, म्हणून तिने आमची भेटच होऊ दिली नाही. आणि आई पण अशी आहे ना, तिने तरी येऊन भेटायचं ना मला. त्या तुम्ही परत हायपर होताय. प्लीज काम डाऊन. अगं नेमकी अशी आमची थोडक्यासाठी चुकामुक झाली बघ. असाच राग येतोय मला. म्हणजे मला नको असलेली व्यक्ती माझ्या समोर आली आणि मला जी हवी होती व्यक्ती ती मला भेटलीच नाही. ताईवर तुमचा राग असूनही तुम्ही तिचा चेकअप केलात. तिथे तुम्ही तुमचा राग मध्ये आणला नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे आत्या. तुम्ही तुमचं कर्तव्य कधीच चुकवत नाही. आणि आजींच्या बाबतीत तुम्हाला जे वाटतंय ते कशावरून तसंच झालं असतं. म्हणजे समजा आजी तुमच्या समोर आल्याही असत्या तरी तुमचं बोलणं होऊ शकलं असतं याची काय खात्री आपल्याला. त्या तर विक्रांतशी सुद्धा बोलल्या नाही. फक्त ताईच्या तब्येतीची चौकशी केली आणि निघून गेल्या. त्यामुळे जे घडूच शकलं नसतं त्याबद्दल विचार करून स्ट्रेस घेऊ नका आत्या. एक्सक्यूज मी आलेच. विक्रांत, कधी कधी मला असं वाटतं ना की मोनिकाऐवजी तुझं मानसीशी लग्न झालं असतं ना, तर तू आणि आपलं घर सुखाने आणि समाधानाने राहिलं असतं.